21 जून हा दिवस योगा दिवस मनवला जातो। आपले पंतप्रधान यांनी नरेंद्र मोदी यांनी या योगा दिनाची स्थापना केली। योगामुळे होणारे फायदे: आपले शरीर तंदुरुस्त राहते, आपल्या पचन संस्था सुधारते आणि आपलं बल वाढते। 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून ओळखला जातो। पंतप्रधान मोदी यांनी योगाची सुरुवात केली आणि योगामुळे शरीराला होणारे फायदे: शरीर तंदुरुस्त राहतो। आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी योग दिन साजरा केला जातो, कारण 21 जून हा वर्षातील सर्वात लांब दिवस असतो आणि त्याला आध्यात्मिक दिवस असे म्हटले जाते। योग म्हणजे काय? योग म्हणजे मन, शरीर आणि आत्मा यांचे एकत्रीकरण, तसेच त्यांचे महत्त्व, मानसिक शांती, आरोग्याची प्रगती व आध्यात्मिक आरोग्य इत्यादी। योग दिनाची सुरुवात कोणी केली? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रामध्ये हा प्रस्ताव मांडला। यूएनचा निर्णय: संयुक्त राष्ट्र संघाने 11 डिसेंबर 2014 रोजी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। पहिला योग दिन 21 जून 2015 रोजी जगभरात पहिल्यांदा योग दिन साजरा करण्यात आला। दिल्लीच्या राजपथावर 35,985 लोकांनी सामूहिक योग दिन साजरा करण्यात आला। जागतिक सहभाग: 170 पेक्षा जास्त देशांनी योग दिन साजरा केला आणि जगभरात अनेक लोकांनी हा दिवस साजरा केला। शाळा व महाविद्यालय महत्त्व: अनेक शाळा व महाविद्यालय यांचा महत्त्व योग दिन साजरा केला जातो व विद्यार्थ्यांना त्यांचे प्रशिक्षण दिले जाते। योगाचे फायदे: मानसिक शांती, तणावमुक्त जीवन, रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीर लवचिक व तंदुरुस्त राहते, ध्यान व आत्मनियंत्रण मिळवण्यास मदत करते। योगाचे प्रकार: हठयोग, भक्तियोग, राजयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग, प्राणायाम।